नमस्कार, मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर माझ्या प्रत्येक सुगरणींचा स्वयंपाक अतिशय रुचकर व अत्यंत स्वादिष्ट असा होण्यासाठी आज आपण खास किचन टिप बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। टिप नंबर 1, कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, आले, लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात 5 ते 7 मिनिटे उकळा। टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या। जर तुम्ही सॉस किंवा पेस्टने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलाईदार ग्रेव्ही मिळेल। तर ग्रेव्ही बनवताना तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा व टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। झटपट स्वयंपाकासाठी आपण अगोदरच ग्रेव्ही बनवून ठेवत असतो। तर टिप नंबर 2, ग्रेव्हीचा रंग चांगला असावा यासाठी घरगुती किंवा चांगल्या गुणवत्तेचे मसाले वापरा। तर अत्यंत रुचकर व टेस्टी ग्रेव्ही व तिचा कलर छान होण्यासाठी तुम्ही ग्रेव्ही बनवताना ही टिप नक्की फॉलो करा। टिप नंबर 3, ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे व नंतर मसाल्याला तेल सुटलं की मगच भाज्या किंवा इतर साहित्य त्यामध्ये टाकावं। तर ग्रेव्ही बनवताना तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा व टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। टिप नंबर 4, पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही। यामुळे आपल्या पुऱ्या अजिबात तेलकट होणार नाहीत। तर पुरी बनवताना ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा। टिप नंबर 5, फ्रीज चालू असताना त्याचा दरवाजा 20 ते 25 सेकंदापेक्षा जास्त वेळ उघडा ठेवू नये, यामुळे वीज बिल वाढते। तर तुम्ही पण वीज बिल कमी करण्यासाठी ही टिप नक्की फॉलो करा। टिप नंबर 6, आठवड्यातून एकदा फ्रीजमधील नको त्या गोष्टी बाहेर काढाव्या, यामुळे फ्रीजमध्ये घाण वास येत नाही। तर आपला पण फ्रीज स्वच्छ राहण्यासाठी व त्यात घाण वास येऊ नये यासाठी ही टिप नक्की फॉलो करा। टिप नंबर 7, व्हेज मंचुरियन बनवताना कोबी किसून घालण्याऐवजी मिक्सरला बारीक करून त्यामध्ये घालावा। तर व्हेज मंचुरियन बनवताना ही टिप नक्की फॉलो करा। टिप नंबर 8, लहान मुलांसाठी खारीक व खोबऱ्याचे लाडू बनवताना खारीक लवकर बारीक होत नाही, यासाठी खारीक व खोबरे एकत्रित करून मिक्सरला फिरवावे, यामुळे ते लवकर बारीक होतात। तर खारीक खोबऱ्याचे लाडू बनवताना जर तुम्हाला पण हा खारीक बारीक लवकर न होण्याचा प्रॉब्लेम येत असेल तर ही टिप नक्की फॉलो करा। अत्यंत महत्त्वाची पुढील टिप आहे टिप नंबर 9, मटण लवकर शिजवण्यासाठी त्यात कच्च्या पपईचे तुकडे त्यामध्ये घालावे, यामुळे मटण लवकर शिजते व ते पपईचे तुकडे मटण शिजल्यावर बाहेर काढायला अजिबात विसरू नका। तर मटण जास्तीत जास्त लवकर शिजवण्यासाठी व मटण लवकर शिजल्यामुळे आपल्या गॅसची पण बचत होण्यासाठी ही टिप नक्की फॉलो करा। टिप नंबर 10, चेहऱ्यावरील सनबर्नचे डाग दूर करण्यासाठी बेसन व हळद चेहऱ्यावर लावा व नंतर कोरडे झाल्यावर चेहरा धुवा। तर तुमच्या पण चेहऱ्यावरती जर सनबर्नचे डाग असतील तर ही टिप नक्की फॉलो करा। टिप नंबर 11, कोमट पाणी पिणाऱ्या व्यक्तीचे हृदयाचे वॉल कधीच बंद होत नाहीत। तर आपलं हृदय व्यवस्थित व निरोगी राहण्यासाठी तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा। टिप नंबर 12, तुम्हाला बद्धकोष्ठतेचा आजार असेल तर थंड पाणी कमी प्या, नेहमी कोमट पाणी प्या, यामुळे तुमचे पोट नेहमी साफ राहते। तर तुम्हाला पण बद्धकोष्ठतेचा आजार असेल तर ही टिप नक्की वापरा। टिप नंबर 13, उपीट मऊ व लुसलुशीत बनवण्यासाठी जर तुम्ही 1 वाटी रवा घेतला असेल तर त्यासाठी 2 वाटी पाणी त्यामध्ये घालावे, यामुळे उपीट मऊ व लुसलुशीत असे होते। अत्यंत महत्त्वाची व आपल्या सर्वांची आवडती अळूवडी बनवण्यासाठी टिप नंबर 14, अळूची वडी करताना त्यात चिंचेचे पाणी घालावे, यामुळे घशाला खाज किंवा घसा खवखवत नाही। तर अळूवडी बनवताना ही टिप नक्की फॉलो करा।
आपल्या आवडत्या गणपती बाप्पाचे प्रसादासाठी आपण उकडीचे मोदक बनवत असतो। टिप नंबर 15, मोदक बनवताना उकडीसाठी 2 वाटी तांदूळाची पिठी घेतली असेल तर त्यामध्ये 2 चमचे मैदा मिक्स करा। यामुळे मोदक करताना पारी अजिबात तुटत नाही। तर तुम्हाला पण मोदक बनवताना जर पारी तुटण्याचा प्रॉब्लेम येत असेल तर ही टिप नक्की फॉलो करा। टिप नंबर 16, बेलाच्या पानाचा 30 ml रस रोज घ्या। यामुळे मधुमेह नियंत्रणामध्ये राहतो। टिप नंबर 17, काकडी खाल्ल्याने किंवा काकडीचा रस पिल्याने दारूची नशा उतरते। तर अत्यंत महत्त्वाची ही टिप आहे। बरेचसे जण मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर बसून काम करतात। टिप नंबर 18, सकाळी उठल्या उठल्या तोंडामध्ये चूळ भरून डोळ्यावर पाणी मारल्याने डोळ्याची नजर वाढते व डोळ्याचे आरोग्य देखील चांगले राहते। तर आपल्या डोळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी ही टिप नक्की फॉलो करा। अत्यंत फायद्याची पुढील टिप आहे टिप नंबर 19, सकाळी रिकाम्या पोटी 2 ग्लास कोमट पाणी पिल्याने चेहऱ्यावरचा रंग उजळतो व वजन पण कमी होते। प्रत्येक महिलेसाठी ही अत्यंत महत्त्वाची टिप आहे। टिप नंबर 20, कच्चे गाजर चावून खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जातात। वरील टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।